तर आज आपण बघूयात माझी छोटीशी ही किचन गार्डन अगदी गावरान पद्धतीने केलेलं आहे आणि ज्यामध्ये की खत अजिबात वापरलेलं नाही आणि फवारासुद्धा केलेला नाही आणि सगळे जी झाडं आहेत वांग्याचे परत ही भेंडीचे हे गावरान पद्धतीचेच आहेत. आता ही भेंडी बघू शकता. या भेंडीला सरकारी जे असतं झाड ते अगदी उंच आणि एकच फांदी अशी उंच गेलेली असते आणि ही जी झाड आहे ती अगदी हे खालून बघू शकतात की या ठिकाणी हे एका फांदीला अगदी ह्या चार पाच फांद्या अशा फुटलेल्या आहेत आणि त्याला भेंडी भरपूर लागते. अगदी गावरान पद्धतीची अगदी काटेरी भेंडी आहे. आता या ठिकाणी एक मी तोडून दाखवते. आत्ताच मी तोडली त्यामुळे याला भेंडी नाही आहे आणि तर एक मी भेंडी दाखवते. अशी एवढी भेंडी तोडलेली भेंडी आहे. यात वांगे पण आहेत. वांगेसुद्धा अगदी गावरान पद्धतीने म्हणजे की आपण शेणखत वगैरे टाकून करतो तशा पद्धतीनं हे वांगे पण आहेत आणि ही भेंडी पण आहे. आता ही भेंडी बघा अगदी गावरान पद्धतीची ही काटेरी भेंडी अगदी छोटे छोटे काटे आहेत याला. आणि हे वांगे जे आहेत हे वांगे तर एकदम हे खूप काटे असणारे गावरान असे वांगे. याला अजिबात खत वापरलेलं नाही आहे आणि फवारा पण केलेला नाही. पण ही अगदी दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी ही एवढी भेंडी निघते. आज तिसराच दिवस आहे. 2 दिवसापूर्वी जी तोडली होती तेव्हा पण 1 ते 2 किलो भेंडी आणि वांगे तर अगदी या ठिकाणी वांगी तर 7-8च झाडं आहेत. आता हे एकच झाड आहे आणि एकाच झाडाला साधारण दुसऱ्या दिवशी पाव किलो भेंडी निघते आणि त्या ठिकाणी असे या लाईनला 3च झाडं आहेत पण 3च झाडाचं असं एवढं मोठं तयार झाले. आणि या ठिकाणी हे जे पुढचे आहेत ते आत्ता सध्या लावलेत. ते आता उन्हाळ्यात लावलेत त्यामुळं त्याचं खूप जास्त वाढ झालेलं नाही. आणि हे बघा हे जे आहेत का आता 2च दिवसापूर्वी पाऊस पडला आहे तर या पावसाने किती हे असे बारीक बारीक याला फाटे फुटलेत. एकदम छोटे छोटे फाटे फुटलेले आहेत. अगदी तिसऱ्याच दिवसाचा पाऊस आहे पण पावसाचा किती परिणाम असतो ना. अगदी साधा आपण उन्हाळ्यात किती बोरचं पाणी देऊ पण पावसाच्या पाण्याचा थोडासा वेगळाच असर असतो आणि तेच या झाडापाशी हे बघायला भेटते. अगदी छोटे छोटे कळ्यासुद्धा लागल्यात. खरंच पावसाच्या पाण्याचा किती असर आहे ना. आणि त्याच्यानंतर ही फुलं आहेत. फुलं पण उन्हाळ्यातच लावली होती. आता ऊन खूप असल्यामुळं या ठिकाणी जास्त वाढ नाही झाली या झाडांची. आणि हे जे छोट्या छोट्या कळ्या आहेत आता आणि हे जे असे छोटे छोटे हे फुलं आहेत ना या फुलांचं हे जे असं मधले जे तयार झालेलं असतं की हे नंतर तोडून टाकावं लागतं. हे जे तिसऱ्या चौथ्या दिवशी हे फुल असं पाकळ्या सोडतं आणि त्यामुळं मग हे फुल तोडून टाकलं की मग त्याच्यानंतर मग हे नवीन कळ्या यायला सुरुवात होते. आता हे जे आहेत हे फुल खराब झालेलं आहे. त्याच्या सगळ्या पाकळ्या गळून गेलेल्या आहेत म्हणून मग हे सगळं तोडून टाकायचं आणि त्याच्यानंतर मग हे फुलं आता एक टोपलंभर फुलं निघालेत. आज 4-5 दिवसाला तर काढण्यातच येते हे फुलं. बघा या ठिकाणी कशा मधमाशा पण किती छान आहे ना. बघा मधमाशी त्यांना आणि मधमाशांना तर ना खरंच अशात ह्या मधमाशांना कुठं आसपास कुठं फुलं भेटत असतील असं वाटत नाही. आणि खरंच आपलं स्वतःचं तर आपण तयार केलेलं हे किचन गार्डन अगदी छोटंसं. त्यामध्ये आपण सेंद्रिय पद्धतीनं वांगे तयार केले, भेंडी तयार केलेली आहे आणि परत या ठिकाणी मिरच्या पण लावल्या. वा मस्त आहे ना. हे छोटी छोटी मिरची पण आली. हे लावले उन्हाळ्यात पण आता हे पाऊस आहे ना या पावसाने लगेच याला फुलंसुद्धा लागलेत. आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी पूर्ण लाईन अशी मिरच्याची आहे आणि यामध्ये वांगे पण लावलेत. वांगे आहेत परत हे मध्ये दोन्हीच्या मध्ये असं मिरच्याचं झाड आहे आणि त्याच्यानंतर इकडं फुलं आहेत. आता हे फुलं जरा उन्हाळ्यात लावली त्यामुळं जरा 1-1.5 महिना झाला याचे आणखी काही जास्त याला काय आणखी थोडंसं शेणखत वगैरे टाकायचं आहे. तेव्हा टाकलं होतं पण त्याला महिना झाला आणि उन्हाळ्यात त्याचा सगळा कस निघाल्यासारखा झाला. आता पाऊस चालू झाला की पावसाचं पाणी परत आपण जे सेंद्रिय खत टाकतो ते सेंद्रिय खत आणि थोडंसं आपण फवारायचं जर झालं तर फवारा तर वापरलाच नाही आणखी. आणि फवारा जर वापरायचाच असेल तर मी शक्यतो गाईचं जे गोमूत्र असतं ना त्याचं थोडंसं पाण्यामध्ये शिंपडून त्याचं एक स्प्रेनी जर वाटलं तर मग गाईचे गोमूत्र स्प्रेमध्ये टाकून त्याचा फवारा तयार करणार आहे.
आणि ही जी आहेत का ही पांढरी फुलं येतात. आता याला फुलं नाहीत लागले, याची जरा वाढ थोडीशी कमी दिसते आणि पिवळ्या फुलांची वाढ भरपूर आहे. आता हे आणि हे सोबतच लावलेले, पण पिवळे फुलं भरपूर आलेत. पण ही पांढरी जी फुलं आहेत का, ही पांढरी फुलं आत्ता कुठं तयार व्हायली, ही झाडं आत्ता वाढायला लागलीत, आत्ता कळ्या दिसायला छोट्या छोट्या. आणि या ठिकाणी मेथी टाकली होती, पण उन्हाळा असल्यामुळं ही मेथी काही आलेली नाही काही, आणि ऊन खूप होतं त्यामुळं ही मेथी सगळी जळायल्यासारखीच झाली. आणि याच्या अगोदर पण अगदी 2 पिकं घेतली होती, पिकंच म्हणायचं आता त्याला. असं पूर्ण 1-1.5 किलो मेथी टाकली होती आणि त्यामध्ये पूर्ण अर्ध्या प्लॉटमध्ये मेथी होती आणि अर्ध्या प्लॉटमध्ये शेपा आणि कोथिंबीर होती. तर त्यावेळेस पण मी मागे एक टाकलेला व्हिडिओ यूट्यूबला, त्यामध्ये भरपूर अशी मेथी आलेली दाखवलेली. 1 किलो मेथीला साधारण 100 ते 150 जुड्या, म्हणजे एक जुडी पाव किलोची, अशा 100 ते 150 जुड्या निघाल्या होत्या. सगळं आता हे सगळं आम्ही तर इथं आसपासच्या जे आपले ओळखीचे त्यांना देऊन वगैरे तसंच केलेलं आहे. पण खूप जास्त असे 2 गठोडे निघाले ना, म्हणून मग ती अशा बाजारात पण नेली होती तेव्हा, कारण खूप जास्त निघाली होती मेथी. 1 किलोची मेथी. पण हे पहिल्यांदाच हा प्लॉट तयार केला आणि त्यामध्ये पहिल्यांदा तर एवढी जास्त मेथी आली होती. त्याचासुद्धा थोडासा व्हिडिओ मी यामध्ये टाकेल, ते पण बघू शकतात. आणि अशाच पद्धतीनं माझी जर किचन गार्डन बघायचं असले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.